प्रश्नों को लेकर आज ऐरोली के विधायक गणेश नाइक ने नवी मुंबई मनपा मुख्यालय में मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे से मुलाकात की, जहां इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक, नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष व पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं व भाजपा शिष्टमंडल उपस्थित थे। इस बैठक में जो सबसे प्रमुख मुद्दा चर्चा का विषय बना रहा वो मुद्दा था सिडको और एमआईडीसी से नवी मुंबई महानगर पालिका को प्रदान सामाजिक भूखंडों का संरक्षण करने में नवी मुंबई महानगर पालिका की उदासीन भूमिका और खुद का मोरबे धरण होने के बावजूद शहर में जलापूर्ति की किल्लत का। गणेश नाइक ने जलापूर्ति के मुद्दे पर अपना आक्रामक रुख अख्तियार करते हुए डॉक्टर कैलाश शिंदे से सवाल किया कि यह शोकांतिका है कि खुद का मोरबे धरण होने के बावजूद नवी मुंबई की जनता को जलापूर्ति के लिए तरसना पड़ रहा है। उन्होंने कहा कि नवी मुंबई की जनता को जलापूर्ति से वंचित रखना वे बर्दाश्त कतई नहीं करेंगे। उन्होंने मनपा आयुक्त से जलापूर्ति के नियोजन पर व्हाइट पेपर मांगते हुए कहा, 12वें धरण में 70 लोगों को रोजगार देने के बाद बदले में कितना पानी मिलता है? मोरबे धरण का पानी जिस शहर और गांव में प्रदान किया जाता है उससे मनपा को कितना मुनाफा मिलता है, उसका महानगर पालिका प्रशासन जवाब दे। मोरबे धरण स्वतः पण येऊन सुद्धा आपल्या शहरामध्ये पाण्याचा तुटवडा आहे। मी स्पेसिफिकली आयुक्तांच्या माध्यमातून आपले अतिरिक्त आयुक्त अरविंदजी शिंदे यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा पदभार आहे की एकूण 12वी धरणातून आपल्याला पूर्वी किती पाणी सँक्शन झालेलं आहे, त्याच्यातलं किती पाणी मिळते, 12वीचं उंची वाढवल्यानंतर त्या प्रकल्पग्रस्त लोकांना 70 लोकांना आपल्याकडे नोकऱ्या दिल्या, त्याच्या बदल्यात आपल्याला काही पाणी द्यायचं कबूल केलं होतं। एकूण मोरबे धरणाचं विणारं पाणी, मोरबे धरणाचं पाणी अन्य शहरांना किंवा अन्य गावांना दिलं जाते, त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळाले नाही। शेवटी मोरबे धरण अतिशय परिस्थिती आर्थिक चांगली नसताना 500 कोटीचं धरण नवी मुंबईच्या जनतेनं घेतलं, तर त्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याची भूमिका असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। गणेश नाइक ने शहर के विकास का हवाला देते हुए कहा कि मनपा धीरा धरण को लेकर प्रस्ताव राज्य सरकार के पास भेजकर उसे मंजूर करवाए और भविष्य की जलापूर्ति की समस्या को दूर करें, वरना वे अपनी आक्रामक भूमिका अख्तियार करने से पीछे नहीं हटेंगे। भविष्य काळामध्ये इथली लोकसंख्या वाढणार आहे म्हणून भीरा डॅम मधून साधारणपणे 1000 MLD पाणी आपल्या शहराकरता आणण्याकरता राज्य शासनाकडे तुम्ही प्रस्ताव मांडा, तो प्रस्ताव पास करा आणि तो पाणी जर आपल्याकडे आला तर भविष्य काळाकरता आपल्या शहराची अडचण दूर होईल। आणि तुम्ही आताचा जो पाणी पुरवठा आपल्याकडे जो उपलब्ध आहे त्याचं वितरण कसं होतं, म्हणजे ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरुल फेज 1, फेज 2, सीवूड, CBD, त्याचबरोबर MIDC परिसरातल्या आपल्या झोपडपट्टीचा परिसर, तर त्या ठिकाणी आपल्या शहरातील नागरिकांची कुचंबना न व्हावी याच्याकरता तुम्ही काय नियोजन करा ते मला सांगा। आणि ते जर आम्हाला जर नाही पटलं तर त्याच अनुषंगाने आम्ही आमची भूमिका तीव्र करू, अशा प्रकारची भूमिका आम्ही सांगू। वहीं नवी मुंबई के सामाजिक भूखंडों को लेकर मनपा प्रशासन की उदासीन भूमिका पर उन्होंने प्रशासन को आड़े हाथों लिया। इसी मुद्दे को लेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से जून 2023 में हुई बैठक का हवाला देते हुए गणेश नाइक ने कहा कि विधानसभा में उनके आक्रामक रुख के बाद प्रधान सचिव और नगर विकास विभाग ने MIDC सिडको और MMRDA अधिकारियों के साथ बैठक की है और उन्हें उम्मीद है कि 7 से 8 दिनों में समस्या का समाधान होगा। गेल्या 4 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1 जून 2023 ला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते। त्या निर्देशाच्या अनुषंगाने सिडको, MIDC, MMB
MMRDA या अधिकाऱ्यांनी कामाचा उरक न केल्यामुळे विधान भवनामध्ये मी सात्विक संताप व्यक्त करून त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधीच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या वतीनं माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी उत्तर दिलं की लवकरच या बाबतीत बैठक होईल अधिवेशन संपण्याच्या अगोदर. पण अधिवेशनाच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये शेवटच्या 2-3 दिवस तर पाणीच भरलं होतं आणि म्हणून मधल्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली. त्यांनी सांगितलं त्यांना की हे 2-4 दिवस गडबडीत, त्याच्यानंतर तुम्ही बैठक अधिकाऱ्यांना लावायला सांगा, त्याच्यातून निर्णय घ्या. तर त्याप्रमाणे बैठक झाली आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी सिडकोचे भूखंड, MIDC भूखंड जे आपल्या नगरसेवकांनी महासभेमध्ये मांडले होते त्याच्यातले कमीत कमी किती भूखंड आपल्याला पाहिजेत त्यासाठी आग्रह धरायचा आणि जर ते नाही झाले तर पुन्हा पुढच्या अनुषंगानं काय भूमिका घ्यायची ती मी निश्चित ठरवणार आहे. परंतु मला विश्वास आहे की त्याच्यातून म्हणजे प्रधान सचिव नगरविकास सकारात्मक आहेत. त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना, MIDCच्या अधिकाऱ्यांना, MMRDAच्या अधिकाऱ्यांना, MMBच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की बाबा या शहराच्या हिताकरता आपण आपली जी काय कर्तव्य भावना ती जपली पाहिजे आणि ती या 7-8 दिवसांमध्ये त्याच्यातून निर्णय येईल असं मला वाटतं. वहीं साथ ही ऐरोली कटाई उड़ान पुल में चढ़ने के लिए मार्गिका, मानसून के मद्देनजर प्रलंबित काम, शैक्षणिक साहित्यों की स्कूलों में उपलब्धता, अंग्रेजी स्कूल शुरू करने जैसे कई और महत्वपूर्ण मुद्दे भी इस दौरान बैठक में उठाए गए, जिस पर आयुक्त ने उन्हें सकारात्मक आश्वासन दिया. ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.